मोबाईल गहाळ केल्यामुळे पुरावा नष्ट केल्याचा आरोप विष्णू चाटेवर ठेवण्यात आलेला आहे। न्यायालयीन कोठडी मिळून सुद्धा SIT वाल्मिक कराडची चौकशी करू शकते आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आपल्या सोबत सिद्धार्थ शिंदे आहेत, विधिज्ञ। सिद्धार्थ जी, ही जी सध्या कोर्टामध्ये सोय करण्यात आलेली एक प्रकारे न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे, तरी सुद्धा CID चौकशी करू शकते, ताबा सुद्धा मागू शकते। ही नेमकी कशा प्रकारची तरतूद आहे आणि याचा काय परिणाम होणार आहे पुढे प्रोसेसवर? हे बघा, याच्यात 2-3 बरेच गुन्हे आहेत आणि वेगवेगळ्या एजन्सीज इन्व्हेस्टिगेट करतायत। आता प्रोसेस काय असतं, सुरुवातीला पोलीस कस्टडी मिळते आणि मग पोलिसांची चौकशी जर संपली असली, न्यायालयाला वाटलं की आता ज्युडिशियल कस्टडी म्हणजे न्यायालयीन कोठडी मिळते। न्यायालयीन कोठडी एकदा मिळाली तर तो मनुष्य बेलसाठी म्हणजे जामिनीसाठी अप्लाय करू शकतो। पण ह्या प्रकरणात जर कोर्टाने सांगितलंय की SIT जरी न्यायालयीन कोठडी दिली असली तरी SIT त्यांची चौकशी, न्यायालयीन कोठडी म्हणजे ते जेलमध्येच असणार आहे, तर SIT त्यांची चौकशी करू शकते आणि SIT ला काय मिळालं त्यात पोलीस कस्टडी मागू शकतात। त्यामुळे ह्या आरोपींना लवकर काय जामीन मिळणार नाहीये। नुसती जरी न्यायालयीन कोठडी मिळाली तरी काही त्यांना काय असा रिलीफ मला दिसत नाहीये। त्यामुळे जामीन मिळायला ह्यांना काही महिने तरी लागतील आणि वेगवेगळे तपास होत आहेत आणि जसे ते इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज कोर्टाला दाखवून देतील की आम्हाला परत यांची पोलीस कस्टडी पाहिजे आहे, तर कोर्ट तो रिक्वेस्ट मान्य करू शकतो। त्यामुळे असा काय हा मोठा रिलीफ नाहीये, न्यायालयीन कोठडी कधी ना कधीतरी आरोपीला मिळतेच। आता बरेच सिद्धार्थजी, प्रश्न मग याच्याबरोबरच आणखी जोडून प्रश्न असा आहे की जर SIT ला अशी गरज लागू शकते, CID ला चौकशीची गरज लागू शकते, तर पुन्हा एकदा PCRच का घेण्यात मिळाला नाही किंवा तशी डिमांड का करण्यात आली नसावी? न्यायालयीन कोठडी आणि त्याला जोडून ही तरतूद, असं कॉम्बिनेशन करण्यामागे काय कारण असावं? कारण बघा, बरेच इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज पण बऱ्याच आहेत आणि गुन्हे बरेच आहेत, त्यामुळे तरी त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली तर दुसऱ्या गुन्ह्यांच्या चौकशीसाठी त्यांना मुभा दिली आहे SIT ला आणि SIT ने जर काय परत पुरावे आणले तर परत मग सगळ्यांना एकत्र बसवायचंय। काही आरोपी अजून फरार आहेत, काही दुसरीकडे आहेत, त्यांना परत मग पोलीस कस्टडी मिळू शकते। त्यामुळे ह्याच्यात काय असं काही मोठी गोष्ट नाहीये की त्यांना न्यायालयीन कोठडी एका गुन्ह्यात मिळाली आहे, त्यामुळे त्यांना काही जास्त रिलीफ आहे आणि पोलीस आणि किंवा दुसरे इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी दाखवू शकले अजून काही गुन्हा नवीन आम्हाला समजलेला आहे तर परत ते मागू शकतात आणि परत पोलीस कस्टडी मिळू शकते। पण निश्चितपणे वेगवेगळ्या तपास यंत्रणांची याच्यामुळे सोय होऊ शकते आणि ज्या यंत्रणांना चौकशी करायची आहे त्या यंत्रणांना त्याचा ताबा मिळू शकतो। या प्रकारची ही सध्या तरतूद करण्यात आलेली आहे। धन्यवाद आपण ABP माझाला दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।